इयत्ता 10वी नंतर डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताय, मग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ऍडमिशन प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे. 29 मे पासून रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. मग हा फॉर्म कसा भरावा, मोबाईलवरूनच फॉर्म कसा भरता येईल, डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करावे, त्यानंतर EWS TFWS अप्लाय करायचे का नाही, त्यानंतर ई स्क्रुटिनी काय असतं, फिजिकल स्क्रुटिनी काय असतं, घरी बसूनच डॉक्युमेंट कशा प्रकारे आपल्याला व्हेरीफाय करता येईल, किंवा FC फॅसिलिटेशन सेंटरवर जावं लागेल का, हे फॅसिलिटेशन सेंटर काय असतं, फॉर्म कशा प्रकारे भरता येईल, फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म कसा भरावा, फ्री ऑफ कॉस्ट प्रिंट कशी घ्यावी, हे सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या डोक्यात एकही डाऊट राहणार नाही, एकही कन्फ्युजन राहणार नाही. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरताना काही कॉमन मिस्टेक करतात. सर्व कॉमन मिस्टेक सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस कशी असेल, डिप्लोमाची 2 महिने चालणारी ही ऍडमिशन प्रोसेस आहे, तर ही कशी असेल ही संपूर्ण सार आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओमध्ये एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन आणि सबस्क्राइब करून द्या आपल्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट हे वेळोवेळी मिळत राहील. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाला ऍडमिशन घेताय आणि जर तुमचं 10वीचं बेसिक थोडं कच्चं राहून गेलं असेल, तर बेसिक फाउंडेशन कोर्स आहे आपला, 10 रुपयाचा कोर्स आहे. डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, त्यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला दिसून जाईल. आणि डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस, जे विद्यार्थी विषयांना घाबरतात, मॅथ्स M1 बेसिक मॅथमॅटिक्स, ज्या विषयाला विद्यार्थी घाबरतात, खूप सारे बॅकलॉग पडतात, अशा विषयामध्ये आपले विद्यार्थी मागच्या वर्षी 134 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहे आपल्या ऑनलाईन क्लासेस मधून. तर विद्यार्थी मित्रांनो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, आणि भरपूर सारे ऑनलाईन कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, एकदम कमी किमतीत, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकू शकेल, कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही, अशी सुरुवात आपण केलेली आहे. चला तर आपल्या व्हिडिओकडे जाऊया, आपल्या छान छान सुंदर टॉपिकला. तर DT ने हे आपलं एक छान छान सुंदर ऑफिशियल सर्क्युलर हे पब्लिश केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं संपूर्ण ऍडमिशन शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सुद्धा आपण बारकाईने समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. हे सर्क्युलर तुम्ही डाउनलोड करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ठीक आहे ना. तर बघा, डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी मी आता समजून देतो. सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. 29 मे पासून सुरुवात झालेली आहे आणि 25 जून पर्यंत आपली शेवटची मुदत आहे. बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म, तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे 25 जूनच्या अगोदर. मग कसा भरायचं, तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग कुठे करायचं सर रजिस्ट्रेशन, सांगतो ना मी तुम्हाला. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आपल्या. पहिले जा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता आणि क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर ही आपली ऑफिशियल साईट आहे DT ची, याच्यावरून सर्व प्रोसिजर होणार आहे. बघा, मागच्या वर्षी ज्या पण काही वेगवेगळ्या वेबसाईट होत्या त्या सर्व आता बंद झालेल्या आहे, त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. फेक कोणत्याही वेबसाईटवर काही माहिती भरवू नका, ठीक आहे ना. याच वेबसाईटवर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे ना, कारण फेक वेबसाईट सुद्धा भरपूर सुद्धा आहे गुगलवर, ठीक आहे ना. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं, बघा छान छान सुंदर या ठिकाणी तुमचा ऍडमिशनचं शेड्यूल तुम्हाला दिसेल, सर्व काही तुम्हाला दिसणार आहे. आता बघा, तुम्हाला तुमचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पुढची माहिती वगैरे या ठिकाणी रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला करायचं आहे. तर संपूर्ण प्रोसिजर, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस यावर मी एक व्हिडिओ बनवून देईल. काही काळजी करू नका, किंवा ज्यांना एकदम घाई झाली असेल तर मागच्या वर्षीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता, नो प्रॉब्लेम. पण लेटेस्ट बघा, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. चला, तर या वेबसाईटवर कसं यायचं तुम्हाला सांगितलं, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक वगैरे दिलेली आहे, ठीक आहे. चला आमचं रजिस्ट्रेशन झालं, फॉर्म भरायला आम्ही सुरुवात सुद्धा केली. आता बघा, जे विद्यार्थी माझा व्हिडिओ व्यवस्थित बघतील ते घरी बसूनच फॉर्म भरू शकता. आणि या फॉर्म भरताना तुम्हाला 2 मेथड विचारल्या जातील, एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी. बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, पहिली आहे तुमची ई स्क्रुटिनी आणि दुसरी आहे तुमची फिजिकल स्क्रुटिनी, किंवा त्याला प्रत्यक्ष स्क्रुटिनी सुद्धा म्हणतात, ठीक आहे ना. मग सर हे काय असतं, हे काय नवीन नाटक आहे सर. तर बघा बेटा, ई स्क्रुटिनी म्हणजे काय असतं माहितीये का, की तुम्ही तुमचा फॉर्म घरूनच भरायचा आहे, घरूनच सर्वचे सर्व डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे, आणि तुम्ही जे पण काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते व्यवस्थित अपलोड केलेली काय आहे का हे तुम्हाला स्वतःला व्हेरीफाय करायचंय. ओ बापा, म्हणजे आपणच फॉर्म भरा,
आपणच डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि आपणच त्या डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय करा की हे डॉक्युमेंट्स मी व्यवस्थित अपलोड केलेले आहे किंवा नाही. आणि जर समजा तुमच्या फॉर्ममध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाईल. पण जर समजा फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम्स वगैरे आले किंवा समजा तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेटच्या ऐवजी मार्कशीट अपलोड करून टाकलं, मार्कशीटच्या ऐवजी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करून टाकलं, नॅशनॅलिटीच्या ऐवजी दुसरंच काहीतरी, म्हणजे तुम्ही समजा डॉक्युमेंट्स अपलोड करताना प्रॉब्लेम झाला किंवा समजा एखादा फॉर्म भरताना एखादा पॉईंट तुमचा राहून गेला किंवा कोणताही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये दिसेल, ग्रेव्हियन्स तुम्हाला सादर करावं लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये दिसेल की बाबा नो, तुमचं या ठिकाणी तुमचं मिस्टेक झालेले आहे, त्याला करेक्शन करून घ्या. मग करेक्शन विंडो तुमच्या समोर ओपन झालेली असेल, मग तुम्हाला ते करेक्शन वगैरे करावं लागेल. पण माझं असं म्हणणं आहे की 1000 भरा, थोडंसं उशिरा भरा, पण व्यवस्थित भरा, चुकवू नका. काय फॉर्म भरताना चुकवू नका, पहिले सांगतोय. कारण नंतर कसं आहे, मग ते करेक्शन विंडो येईल, मग त्याला परत करेक्ट करा, मग ग्रेव्हियन्स फाईल करा, अरे डोक्याला ताण आहे भाऊ. त्यामुळे एकदाच भरायचा, एकदम व्यवस्थित भरायचा, चुका करायच्या नाही. डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायचे हे सुद्धा मी सांगून दिलं बरं, कारण डॉक्युमेंट्समुळे भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म मध्ये चुका निघत असतात, त्यांना करेक्शन वगैरे सांगत असतात, ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो बेटा, फॉर्म भरताना व्यवस्थित भरा. दुसरी गोष्ट, आता मेन्शन जाऊ द्या सर, हे रिकाम सोड धंद्यामध्ये आपल्याला पडायचंच नाही सर. कोण रिकामध्ये फॉर्म घरी भरीन, मग डॉक्युमेंट चुकीचा म्हणजे ज्याला थोडंसं असं वाटत असेल की नाही यार मी घाबरतो, काही काही जण असताना खूप घाबरता, छोटे छोटे डिसिजन घेण्यासाठी सुद्धा ते ना खूप विचार करता. तर अशा विद्यार्थ्यांनी एक काम सांगतो तुम्हाला, डायरेक्ट काय करायचं, जवळच्या कोणत्याही डिप्लोमा किंवा डिप्लोमाचं कॉलेज वगैरे असेल ना तुमच्या घराजवळ, कोणतंही असेल, तर त्या कॉलेजला जायचं आणि त्यांना सांगायचं, सर मला आहे ना आपला डिप्लोमाचा फॉर्म भरायचा आहे सर, भरून द्या बरं. मग ते काय करतील, त्याला म्हणतात फॅसिलिटेशन सेंटर. काय म्हणता, फॅसिलिटेशन सेंटर. मग या फॅसिलिटेशन सेंटरवर काय असतं माहिती का, निशुल्क, फ्री ऑफ कॉस्ट तुमचा फॉर्म भरून दिला जातो. ऐका रे, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला असं बाजूला बसवलं जातं आणि तुमच्या समोर तुमचा फॉर्म भरला जातो. भाऊ तुझं नाव सांग बरं, टका 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 टका. भाऊ तुझा दिनांक सांग बरं, जन्मदिनांक, भाऊ टका 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 टका. भाऊचं 10वीचा मार्कशीट वगैरे सर्व 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 तेच तुम्हाला विचारतात आणि ते तुमच्या समोर भरून देतात. संपूर्ण फॉर्म तुमचा भरतात, तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात ते स्वतःच स्कॅन करतात आणि स्वतःच अपलोड करतात. पैसे नाही लागत. ठीक आहे, चला. तर फॅसिलिटेशन सेंटर काय करतं, तुमचा फॉर्म तेच स्वतः भरतात, तेच कन्फर्म करतात. आता मला सांगा, डॉक्युमेंट्स अपलोड करून करतं शिक्षक लोक आणि त्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं, ठीक आहे ना. आता मला सांगा, ओरिजिनल डॉक्युमेंट ते पाहता, स्कॅन करता, अपलोड करता, म्हणजे व्हेरीफाय सुद्धा तेच करून देता, कारण त्यांनी स्वतः अपलोड केलेलं आहे का नाही, म्हणजे व्हेरीफाय सुद्धा तेच करून देता. म्हणजे बघा, जर तुम्ही घरी बसूनच सर्व काम करायचा विचारात आहात तर त्याला म्हणतात ई स्क्रुटिनी. आणि जर तुम्हाला वाटतं नाही भाऊ माझ्याकडून चुका होऊ शकतात, तर तुम्ही एक काम करू शकता, जवळच्या कोणत्याही कॉलेजला जाऊ शकतात, त्याला फॅसिलिटेशन सेंटर म्हणतात. तर फॅसिलिटेशन सेंटर कोणकोणतं आहे तुमच्या घराजवळ, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी ते पण टाकून देतो की कोणकोणते कॉलेजेस आहे, कॉलेजेसची लिस्ट टाकून देतो, त्यापैकी जवळचं कॉलेज शोधायचं आणि जायचं. मग तुम्ही म्हणता की सर मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊ का, म्हणजे माझा नंबर गव्हर्नमेंट मध्ये लागेल. अरे नाही रे बाबा, असं ना सर. बरं पहिले सांगतो बरं, तुम्हाला जर वाटत असेल की मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून फॉर्म भरतो म्हणजे माझा गव्हर्नमेंटला लागेल, नाही, असं काही नसतं. तुम्ही प्रायव्हेट मधून भरा किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून भरा. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरशाल, राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हाल, कॉलेजचे कोड टाकशाल तुमच्या पर्सेंटेज वाईज, मग त्यावेळेस ते कॉलेज ठरेल. तर त्यासाठी सांगतोय, असं नाही की गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं आणि ऍडमिशन फॉर्म भरायचं, असं काही नाही. उलट गव्हर्नमेंटमध्ये गर्दी खूप राहते, त्यामुळे जवळच्या कोणत्याही छोट्या मोठ्या प्रायव्हेट कॉलेजला झालेला एकदम टाकाटाक तुमचा फॉर्म भरला जाईल, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ना, समजलं तुम्हाला. घरी बसून भरायचं असेल तर ई स्क्रुटिनी निवडा, आणि जर तुम्हाला कॉलेजला जाऊन सर्व काही काम करायचं असेल तर फिजिकल स्क्रुटिनी निवडा. पहिले सांगतोय, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणशाल की मग सर कॉलेजवाल्यांचा काय फायदा. आता एक मधली गोष्ट तुम्हाला मी सांगतो की बघा विद्यार्थ्यांनो, बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की तुम्ही एखाद्या कॉलेजला जातात, बरोबर आहे, त्यांना सांगता की मला फॉर्म तुम्ही भरून द्या. मग ते काय करतात माहितीये का, ते तुम्हाला म्हणजे फोर्स करतात थोडासा. आज सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही त्यांच्या कॉलेजला जाताय, फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरताय, अपलोड सुद्धा त्यांच्याकडून करून घेताय, नंतर तुम्ही व्हेरीफाय सुद्धा त्यांच्याकडून करून घेताय, प्रिंट सुद्धा त्यांच्याकडूनच काढताय. मग ते काय करतात, तुम्हाला थोडं फोर्स करता, जाऊ द्या काय घेतात त्या गव्हर्नमेंट कॉलेजला, आपल्या कॉलेजला घ्या ना, आपलं कॉलेज एकदम मस्त आहे. त्यांना काय म्हणायचं, हो मला तुमचं कॉलेज खूप आवडलंय, मी नक्की घेईल तुमच्या कॉलेजला, पण थोडं थांबा, थोडं मी विचार करू द्या, मी घेईल. मग त्यांना नाही पण म्हणायचं नाही आणि हो पण म्हणायचं नाही. त्यांना काय म्हणायचं फक्त, हो आम्ही बघू, ऑप्शन फॉर्म भरताना आम्ही नक्की तुमच्या कॉलेजचा कोड टाकून देऊ, असं त्यांना सांगायचं ना. आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन चाललायचं. कारण बरेचसे कॉलेजवाले काय करतात माहिती का, विद्यार्थ्याला फोर्स करता की नाही तू इकडेच घे, ठीक आहे ना. आता बघा बेटा, त्यांचं काम आहे सांगणं, आपलं काम आहे नाही म्हणणं, विषय क्लोज. ठीक आहे ना. भले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना त्या कॉलेजचा कोड वगैरे टाकू शकता, पण सांगतोय कधीही तुम्ही आपले डॉक्युमेंट्स त्या कॉलेज जवळ जमा करू नका. पहिले सांगतोय,
बघा बेटा लक्ष ठेवा, जर कोणतंही कॉलेज जर बोललं की तुमचे डॉक्युमेंट आमच्याकडेच ठेवा, तर त्याला नाही म्हणायचं बेटा, कारण कसं आहे आपले डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे, त्यांच्या हवाले करायचे नाही, पहिले सांगतो बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणतात त्याला, तर ते नंतर तुम्हाला मी एखाद्या वेळेस सांगून दिले, एक व्हिडिओ बनवून टाकेल की प्रोव्हिजनल ऍडमिशन काय असतं आणि कॅपराउंड थ्रू ऍडमिशन काय असतं, हे तुम्हाला सर्व काही सांगून दिलं बेटा, काय टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. डन. चलो, तर हे समजलं बेटा. ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी कोणी कशी निवडायची हे तुम्हाला सांगितलं, घरी बसलेवाले हे, आणि जर समजा तुम्हाला कॉलेजला जाऊन करायचं असेल तर फिजिकल स्क्रुटिनी, ठीक आहे. चला, आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय सुद्धा करायचे आहे 25 जूनच्या आसपास, 25 जूनच्या अगोदरपर्यंत, ठीक आहे ना. म्हणजे फॉर्म भरून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे तुम्हाला 25 जूनच्या अगोदरपर्यंत, ठीक आहे. चला, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं, ठीक आहे. चलो, आता पुढे, आता या डेट्स थोडेसे वाढू शकतात, कारण बघा इथं स्टार लावलेला आहे ना, बघा 25च्या पुढे थोडा स्टार लावलेला दिसतोय बघा, याचा अर्थ या डेट्स अजून पुढे एक्सटेंड होऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, 25 जूनच्या अगोदरपर्यंत तुमचा फॉर्म भरून ठेवा, ऍटलीस्ट रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा. बरं बघा, डेट पुढे जाईल किंवा नाही जाणार हे सांगता येत नाही. आणि हा, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवर जाऊन, सॉरी आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागताय फॉर्म भरण्यासाठी, आणि हे डॉक्युमेंट्स तयार करून घ्या. आता मला असं वाटतं 25 जून पर्यंत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स येऊन जातील, कारण अजून एक महिना बाकी, म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतो ना पासून एक महिना अजून बाकी. तर मला असं वाटतं 15-20 दिवसात तुमचे सर्व डॉक्युमेंट्स येऊन जातील, आणि त्यानंतर आरामात फॉर्म भरा, घाई करू नका फॉर्म भरण्याची, नाही तर मग बस माझे डॉक्युमेंट्स परवा येणार आहे, माझ्याकडे आता पावते आहे, 10-15 दिवसात म्हणजे डॉक्युमेंट्स येणार आहे, मग मी आता एक काम करतो, आताच फॉर्म भरून टाकतो. अरे असं नका, कारण थोडं वाट पाहा अजून. जर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आले नसेल तर पहिले डॉक्युमेंट्स बनवा आणि त्यानंतरच फॉर्म भरा, फॉर्म भरण्याची घाई करू नका, ठीक आहे. चला, एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय, प्रत्येक गोष्ट सांगतोय, कारण मी दरवेळेस बघतो माझ्याकडे, आता माझा क्लास आहे जळगावला, माझा क्लास आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचा माझा जळगावला क्लास आहे. बरेचसे विद्यार्थी त्यांचे पॅरेंट्स येतात, सर आमचं असं झालं सर, आम्ही असं करून टाकलं, तर आता काय करू. माझ्या डोक्याला ताण होतं ते, मग आपणच करेक्शन करा, आपण ग्रीव्हन्स फाईल करा, म्हणजे खूप डोक्याला ताण होतो माझ्या, ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, असं काही करू नका, प्रॉपर पद्धतीने फॉर्म भरा. आणि हो, ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचा असेल, तुम्ही जर जळगावचे असाल, जळगावमध्ये तुम्ही समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला कोणत्याही कॉलेजला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर नक्की व्हिजिट करा विनीत ट्युटोरियल्सला, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काउन्सिलिंग करून देईल. बेसिक फाउंडेशन बॅच आपली आहे ती सुद्धा मी तुम्हाला फ्री देऊन देईल. आणि हो, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, जे विद्यार्थी बाहेर गावचे असतील त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड घ्या, विनीत ट्युटोरियल्स आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा बेटा, कारण त्यावर भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला भरपूर सारे डेमो लेक्चर पाहायला मिळतील, डेमो लेक्चर पहा, जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करा. आणि इतकी कमी प्राइस आहे बापा, की महाराष्ट्रात एवढी कमी प्राइस कोणीच तुम्हाला देणार नाही, आणि क्वालिटी जाऊन बघा एकदा, ठीक आहे ना. चला, तर बघा बेटा हे झालं. त्यानंतर तुमची लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर 27 जूनला, ऐका बेटा, 27 जूनला तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, की तुम्ही महाराष्ट्रातून कितवी आहात, ठीक आहे ना, तुमच्या पर्सेंटेजनुसार. बरं, तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही महाराष्ट्रातून कितवी आहात, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून कितवी आहात, तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज कितवी आहात, हे सर्व समजतं आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये, ठीक आहे ना. चला, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर चेक करून घ्यायचं की आपली कॅटेगरी बरोबर आलेली का, आपले मार्क्स वगैरे व्यवस्थित आलेले का, विषयांचे वगैरे सर्व हे तुम्हाला चेक करायचं असतं. आणि जर एखाद्या वेळेस असं पण होतं की आपण घाई भरताना आपण मार्क्स चुकावून टाकले, डेट ऑफ बर्थ चुकावून टाकली, किंवा समजा एखादे डॉक्युमेंट्स इकडे तिकडे होऊन गेला आपल्याकडून, तर 2 दिवस 28 जून ते 30 जून पर्यंत, म्हणजे 28, 29, 30 हे 3 दिवस तुम्हाला मिळालेले आहे करेक्शन करण्यासाठी. म्हणजे जर एखादा करेक्शन आला असेल, एखादी मिस्टेक झाली असेल तर ग्रीव्हन्स फाईल करायचा बेटा या 3 दिवसामध्ये. म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की 25 जून पर्यंत सुद्धा त्यांच्याकडे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स येत नाही. मग अशांनी काय करायचे, आपल्या पावत्या अपलोड करून द्यायच्या, बरोबर आहे, आपल्या पावत्या अपलोड करून द्यायच्या. आणि ज्यावेळेस बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला चालून जाईल, पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर 28 ते 30 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ज्या पण काही मिस्टेक असेल, ज्या पण काही पावत्या जेवढं पण काय असेल त्यांना तुम्हाला करेक्ट करावं लागेल, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागेल. कारण 2 जुलैला लागणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट. बघा बेटा, 2 जुलैला लागून जाईल तुमची फायनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर, ऐका बेटा, फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची मिस्टेक ही चेंज होत नाही. मी पहिले सांगतोय, एकदाची काही फायनल मेरिट लिस्ट लागली की फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचा फॉर्म तुम्हाला चेंज करता येणार नाही, डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार नाही, भरपूर सारा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते बघा. पहिले एक सांगतो, पहिली गोष्ट, फॉर्म भरतानाच व्यवस्थित भरा. 25 जून शेवटची डेट आहे, अजून तर वेळ आहे भरपूर, ठीक आहे ना. फॉर्म भरतानाच व्यवस्थित भरा. आणि जर झालीच चुकी, एकदम
तुमचं लकच खराब आहे, डायरेक्टली एकदम चुकी झाली तर तुम्हाला 27 जूनला तुम्हाला कळून जाईल की तुमच्या फॉर्म मध्ये काही मिस्टेक आहे किंवा नाही, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही 28 ते 30 मध्ये त्या मिस्टेकला तुम्ही करेक्ट करू शकतात. आणि 28 ते 30 मध्ये तुम्ही जर समजा मिस्टेक करेक्ट केली, एकदम छान छान ग्रेव्हियन्स फाईल वगैरे केलं, तर 2 जुलैला जी मेरिट लिस्ट लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट, त्यामध्ये तुमचं सर्व काही गोष्टी बरोबर होऊन जाईल. पण जर समजा ही मिस्टेक याच्यामध्ये करेक्ट नाही केली, तुमची डॉक्युमेंट्स आलेच नाही किंवा समजा काही प्रॉब्लेमच येऊन गेला, तर मात्र 2 जुलैच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव हे ओपन मध्ये सुद्धा टाकलं जाऊ शकतं. म्हणजे असं झालं की तुम्ही समजा कॅटेगरीचे सर्टिफिकेट प्रोव्हाइडच नाही करू शकले, बरोबर आहे ना. कॅटेगरी तुमचं व्हॅलिडिटी आलंच नाही, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आलं नाही, तुमचं नॉन क्रिमिलियर आलं नाही, असे काही प्रॉब्लेम वगैरे झाले ना बेटा, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल. हे लक्षात ठेवा, कारण फायनल मेरिट लिस्ट मध्ये नंतर काहीही बदल होत नाही. ठीक आहे. चला आता सर मग तुम्ही म्हणशाल की याच्या पुढचे डेट का आला नाही, तर रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही कॉलेजची कोड टाकायची नाही बेटा, ठीक आहे ना. ठीक आहे, फक्त काय करायचं, आपली बेसिक माहिती, माझी पर्सनल इन्फॉर्मेशन, शैक्षणिक इन्फॉर्मेशन वगैरे सर्व याच गोष्टी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी टाकायच्या बेटा, ठीक आहे ना. आणि हे शेड्यूल आता पुढे पोस्टपोन पण होऊ शकतं, डेट एक्सटेंड सुद्धा होऊ शकतात, ठीक आहे ना. आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागते, मग सुरू होतात ऑप्शन फॉर्म फिलिंग, मग सुरू होतो कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. मग या कॅप राऊंड 1च्या फॉर्म फिलअप करताना मग तेव्हा तुम्हाला कॉलेजची नावं टाकावं लागतात, म्हणजे नावं नाही टाकावं लागत, कॉलेजचे कोड टाकावं लागतं बेटा, ठीक आहे ना. म्हणजे बघा, या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला कॉलेजचे कोड टाकायचे नाहीये. मग तुम्ही म्हणशाल की सर आम्ही पूर्ण फॉर्म भरला सर, पण आम्हाला ते कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव कोड टाकायचं तेच समजलं नाही. अरे नाही बेटा, हा फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. कॉलेजची नावं, कॉलेजची कोड अजून तुम्हाला टाकायचा आहे कॅप राऊंड 1 मध्ये बेटा, ठीक आहे ना. त्याला अजून वेळ आहे, त्याच्या डेट्स वगैरे अजून आलेला नाहीये, पण फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेचच कॅप राऊंड 1च्या फॉर्म भरण्याची सुरुवात होऊन जाते, ठीक आहे ना. मग कॅप राऊंड 1चा फॉर्म भरला, मग कॅप राऊंड 1चा रिझल्ट लागतो. मग काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतात, काही न मिळत नाही. मिळाले असेल तर, जर तुम्हाला बघा तर मिळाले असेल तर त्यामध्ये सुद्धा 3 प्रोसेस असतात. जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळून गेलं ना, तर त्याला म्हणतात ऑटो फ्रीज. बघा, जर तुम्ही समजा 10-15 कॉलेजची नावं टाकली, बरोबर आहे, आणि या 10-15 पैकी पहिलंच कॉलेज तुम्हाला मिळून गेलं, पहिलं तुम्ही टाकलं होतं, आता समजा मी जळगावचा आहे, तुम्ही टाकलं समजा जळगाव गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर ब्रांच, आणि पहिलंच तुम्हाला लागून गेलं डायरेक्टली. जर पहिलं ऑप्शन जर तुम्हाला लागून गेलं तर ते होऊन जातं ऑटो फ्रीज, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावीच लागते. त्या ठिकाणी तुम्ही ती ऍडमिशन कॅन्सल करू शकत नाही, तुम्हाला ती ऍडमिशन घ्यावीच लागते. आणि जर तुम्ही ती ऍडमिशन घेतली नाही, पहिल्या नंबरचं जे कॉलेज तुम्ही टाकलं होतं आणि तेच तुम्हाला मिळालं, आणि ते जर तुम्ही घेतलं नाही बेटा, तर तुम्ही पुढच्या राऊंडला क्वालिफाय होऊ शकत नाही, तुमची ऍडमिशन रद्द केली जाते बेटा, ठीक आहे ना. चला दुसरी गोष्ट, तुम्ही 10 कॉलेज टाकले होते, बरोबर आहे. आता 10 कॉलेज पैकी तुम्हाला समजा 2ऱ्या नंबरचं, 3ऱ्या नंबरचं, 4थ्या नंबरचं किंवा 5व्या नंबरचं कोणतंही कॉलेज मिळालं, म्हणजे पहिलं सोडून बाकीचे जे खालचे कॉलेज होते ना, त्यांच्यापैकी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की चला जाऊ दे ऍडमिशन घेऊन घेऊ, तर तुम्हाला करावं लागतं सेल्फ फ्रीज. बघा, पहिलं ऑप्शन तुम्हाला सांगितलं ऑटो फ्रीज म्हणजे काय असतं, तर दुसरं ऑप्शन आहे बेटा सेल्फ फ्रीज. याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलाय मागच्या वर्षी, पण तो पण तुम्ही बघू शकता, काही टेन्शन नाही. तो तुम्ही छान सुंदर बघू शकता. मी वाटलं त्याची एक प्लेलिस्ट आहे, डिप्लोमा ऍडमिशन 2024 नावाची आपली एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओला मी टाकून दिलेलं बेटा, ती एकदा नक्की बघा. तर ऑटो फ्रीज काय असतं हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्यापासून खाली कोणतेही ऑप्शन पैकी तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्याला करावं लागेल सेल्फ फ्रीज. काय करावं लागेल बेटा, सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज केलं की त्या ठिकाणी कॉलेजला जायचं, ऍडमिशन करून घ्यायची. आणि तिसरं ऑप्शन असतं बघा, तुम्ही समजा 10 कॉलेजचे नाव टाकले होते, 10 पैकी तुम्हाला समजा मिळालं 7वा-8वा कॉलेज मिळालं, समजा 7वं कॉलेज तुम्हाला मिळून गेलं, ठीक आहे. आता 7वं कॉलेज तुम्हाला असं वाटतं की यार याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला मिळू शकतं. बघा, 7वं कॉलेज जे मिळालेलं आहे मला, ते मला मान्य आहे, पण तरी सुद्धा मी एक काम करतो, 2रा राऊंड ट्राय करून पाहतो किंवा 3रा राऊंड ट्राय करून पाहतो, ठीक आहे ना. अजून मी थोडंसं राऊंड ट्राय करतो. तर त्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंट यावर क्लिक करून पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय ठरू शकता. ते कसं असतं, काय असतं, त्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल बेटा, जा एकदा बघा, ठीक आहे ना. चला असो, तर हे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 होतात. आणि सर्व कॅप राऊंड 3 झाल्यानंतर सर्वात शेवटचा असतो बेटा आपला काउन्सिलिंग राऊंड, किंवा त्याला स्पॉट राऊंड म्हणतात. म्हणजे काय, पहिला राऊंड झाला, 2रा राऊंड झाला, 3रा राऊंड झाला. आता हे तिघी राऊंड झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा कॉलेजेसला काही जागा उरतात, ठीक आहे ना. काही प्रायव्हेट कॉलेज असो किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला असो, काही 1 जागा 2 जागा काही शिल्लक राहते, ठीक आहे ना. मग त्या जागेंवर जे ऍडमिशन मिळतात त्याला म्हणतात काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट राऊंड. येतं का लक्षात तुम्हाला. बघा, म्हणजे तिघही कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबरच लागला आणि कॉलेज नावच न मिळाले, एखादं कॉलेज त्यांना मिळालंच नाही, किंवा समजा काही प्रॉब्लेम होऊन गेले, किंवा ज्यांनी समजा रजिस्ट्रेशन फॉर्म व्यवस्थित भरला नव्हता, तर अशा विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट राऊंड मध्ये त्यांना एंट्री मिळत असते,
ठीक आहे ना. तर बघा आता मी ही जी डिप्लोमा ऍडमिशनची सिरीज चालू करतोय तर हा खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊन गेला बेटा. तर मी एका छोट्या छोट्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत राहील म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील हळूहळू. ठीक आहे ना. तर हे व्हिडिओ पाहत राहा बेटा, कारण कसं माहिती का एक छोटीशी चुकी भरपूर महागात पडते. आणि आता कसं होऊन गेला माहिती का बेटा की विद्यार्थ्यांचे आई वडील आता सर्वांनी करत, आता विद्यार्थ्यांना करावं लागतं. 10वी पर्यंत काय केलं तुमच्या आई वडिलांनी सर्व काही तुमचं करत गेले, बरोबर आहे. तुमचे क्लासेस कुठे लावायचे, काय करायचं, कसं करायचं सर्व तुमच्या आई वडील पाहत गेले. पण 10वी नंतर आता ही तुमची नवीन लाईफ सुरू झाली बेटा. ठीक आहे ना. आणि ही लाईफ तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे. कारण या गोष्टी त्यांना नाही समजणार ना बेटा, तुमच्या आई वडिलांना. प्रत्येकाचे आई वडील शिकलेले नसतात, काहींचे शिकलेले असेल तर खूप आनंदाची गोष्ट बेटा. पण ज्यांचे आई वडील शिकलेले नसेल त्यांच्यासाठी हे युट्यूब चॅनल तुम्हाला एक वरदान साबित होऊ शकतं बेटा. सर्व माहिती तुम्हाला मी देईल, काहीच काळजी करू नका. फॉर्म कसा भरायचा सर्व 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 सांगेल बेटा. ठीक आहे ना. तर स्पॉट राऊंड म्हणजे काय किंवा काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय तर याबद्दलचं मी एक डिटेल व्हिडिओ बनवून देईल, काळजी करू नका. ठीक आहे ना. सध्या पुरता एकच गोष्ट लक्ष ठेवा की तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट्स सर्व जोडायचे आहे, सर्व डॉक्युमेंट्स जमा करायचे आहे. डॉक्युमेंट्स कोणते लागतात व्हिडिओ बघून घ्या, सर्व डॉक्युमेंट्स जमवी करा. दुसरी गोष्ट आपला व्हिडिओ पहा की फॉर्म कसा भरतात. आणि जर तुम्हाला फॉर्म पाहून वाटत असेल की मी घरी भरू शकतो तर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडा. पण तुम्हाला वाटतं नाही भाऊ हे गैरगंध काम, हे गैर बोगस आहे, तर जवळील कोणत्याही फॅसिलिटेशन सेंटरला जा आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म वगैरे भरून घ्या बेटा. ठीक आहे ना. चला तर अशा प्रकारे संपूर्ण शेड्यूल तुमचं असणार आहे. आणि सर्वात शेवटी असं आपला काउन्सिलिंग राऊंड स्पॉट राऊंड हे झाल्यानंतर आपली ऍडमिशन प्रोसेस क्लोज होते आणि तुमचे कॉलेजेस वगैरे प्रॉपर सुरुवात होऊन जातात. बघा बेटा कॉलेज सुरू झाल्यानंतर 2 महिने लागले या गोष्टीला अजून सुद्धा, त्यामुळे आतापासूनच आपला अभ्यास चालू करून द्या. आणि बघा आपल्या डिप्लोमाच्या सर्व ब्रांचेससाठी M1 नंतर इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, ग्राफिक्स या विषयांचे ऑनलाईन कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. तर विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आताच कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. म्हणजे मागच्या वेळेस 134 विद्यार्थ्यांना माझे आउट ऑफ मार्क होते, यावेळेस तो आकडा मला दुप्पट त्रिप्पट चौपट पाहिजे डायरेक्टली. ठीक आहे ना. कारण बघा मॅथ्स सारखा एकदम भयानक विषय मी इतका सोपा करून शिकवला बेटा. जाऊन डेमो लेक्चर बघा बेटा. डेमो लेक्चर आवडली तरच कंटिन्यू करा, जबरदस्ती नाही बेटा, जबरदस्ती नाही. आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करणं फ्री आहे, डेमो लेक्चर फ्री आहे. आणि हो जर तुमचा बेसिक खूपच कच्चा असेल, तुम्हाला वाटतं यार मला मॅथ्स समजतच नाही, मला प्लस मायनस समजत नाही डायरेक्टली, ठीक आहे ना, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन बॉड मास वगैरे हे समजत नाही सर डायरेक्टली. त्यानंतर मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट समजत नाही सर, मग आता आम्ही काय करावं सर, आम्ही का आता जीव द्यावा, आम्हाला तर डिप्लोमाच घ्यायचा आहे सर आणि आम्हाला पास बी व्हायचं सर. कारण डिप्लोमामध्ये भरपूर सारे विद्यार्थी बॅकलॉग पडत असतात बेटा. ठीक आहे ना. तर त्यामुळे सांगतो बाळांनो की बेसिक फाउंडेशन कोर्स फक्त 10 रुपयाचा कोर्स बेटा, फक्त 10 रुपयाचा. 10 रुपयात काहीच भेटत नाही बेटा. आता वडापाव सुद्धा आता 18 रुपयाला होऊन गेला, 12-15 रुपयाला होऊन गेला. तर बघा बेटा एक तुम्ही काम करू शकता, 10 रुपयाचा बेसिक फाउंडेशन कोर्स आहे ज्यामध्ये मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स तिघांचे बेसिक कॉन्सेप्ट एकदम हळूहळू एकदम व्यवस्थित भाषेत मी एक्सप्लेन केले बेटा. जा आणि नक्की बघा. जे विद्यार्थी डिप्लोमाला ऍडमिशन घेतात किंवा 11वी सायन्सला ऍडमिशन घेत आहे या दोघांसाठी सुद्धा हा कोर्स एकदम हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. चला तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, शेड्यूल कसं असतं आणि ज्या डेट्स वगैरे काय आहे हे सर्व तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आणि बघा बेटा हे सर्क्युलर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये जा, अजून काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये जा, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही भांडार आहे बेटा, जा एकदा चेक करा बेटा. ठीक आहे. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला मदतीस ठरला असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.